तर गुड आफ्टरनून गाईस. आता दुपारचे वाजलेले आहेत 3:30. तर थोडं ऊन कमी आहे म्हणून आम्ही बाहेर निघालो आहे फिरायला. तर मी आता सर्व महिला मंडळबरोबर शॉपिंगला चाललो आहे आणि बघू काय त्यांच्याबरोबर शॉपिंग करतात. ही पूर्ण महिला मंडळ आहे तुमच्यासोबत. तर बघू, लेट्स गो. तर गाईज आता आमचं शॉपिंग करून झालेलं आहे. तर आता आम्ही म्युझियम एक्सप्लोर करायला चाललो आहे. इथे वेलंकणीमध्ये एक म्युझियम आहे जिथे लोक आपल्या बिझनेससाठी किंवा हेल्थसाठी नाहीतर काही त्यांचा प्रॉब्लेम असेल त्याच्यासाठी काहीतरी देणगी देतात. तर त्याच्यासाठी हे म्युझियम आहे. तुम्ही पाहू शकता हा म्युझियम. मला माहिती नाही की आतमध्ये रेकॉर्ड करायला देणार की नाही, पण बघू, जर रेकॉर्ड करायला भेटलं तर मी नक्कीच रेकॉर्ड करणार. तर गाईज आता आम्ही म्युझियममधून बाहेर आलो आहे आणि आता आम्ही एक मॉन्युमेंट शॉपमध्ये आलो आहे जिथे सर्व स्टॅच्यू वगैरे भेटतात. मदर मेरीचे, जीजसचे, वेगळे वेगळे प्रकारचे स्टॅच्यूज, फ्रेम्स तुम्ही पाहू शकता. असे वेगळे वेगळे प्रकारचे आपल्याला फ्रेम्स वगैरे, स्टॅच्यू वगैरे बघायला भेटतील इथे. हॅलो गाईस, कसे आहेत तुम्ही? तर आता रात्रीचे वाजलेले आहेत 10:49 आणि आम्ही इथे आलो आहे स्टेशन ऑफ द क्रॉस ज्याला म्हणतात त्या जागेवर. इथे लोक जे पण आपली इच्छा असते, जी इच्छा पुरी करण्यासाठी इथे नील होऊन प्रे करतात मदर मेरीसाठी. तर तुम्ही बघू शकता कसे लोक नील होऊन जात आहेत. जे पण त्याचे आशा आकांक्षा किंवा काही त्यांची इच्छा असतील ती मदर मेरी पुरी करते. तर हे खूप स्ट्रगलिंग आहे. हे दिसते तेवढं सोपं नाही. ह्याच्यासाठी खूप स्ट्रगल आणि खूप हिंमत लागते हे करायला. तर गाईज आज आहे आमचा डे 3 वेलंकणीमध्ये आणि आता सध्या तर आम्ही आमच्या रूमवर आहोत. इथे फोटोशूट चालू आहे. स्टार्लिनचा आणि ऋतूचा फोटोशूट चालू आहे दोघांचा. आणि ही सर्व आपली मंडळी. काय काय हे प्रकरण काय? ह्याला काय म्हणतात?
नंबर काका. एक नंबर. स्टार्लिन डान्स डान्स. आणि हा खूप मोठा पचका झालाय आमच्या शिवाजीच्या बॉसचा. त्यांची गन चालली आहे. आज इथे आपल्याला जेवायला चिकन बनवलंय. चिकनची आमटी आणि माझी मम्मी आहे. आणि हे रोट्या आहेत, मस्त तांदळाच्या रोट्या. आणि हे काहीच काम नाही करत, असेच बसलेले असतात पूर्ण दिवस. बिग बॉस घराचे. तर काही आता आपण चाललोय नागपट्टणमला फिरायला. बघू तिथे काही शॉपिंगचं सामान वगैरे पण भेटते. तर सध्या आता आम्ही एक कॅब बुक केलेली आहे. बघू किती वेळ लागते तिथे पोचायला. माझ्यासोबत सर्व आमचे मित्रमंडळी आहेत. तर गाईज आता आम्ही पोचलो आहे नागापट्टणम मार्केटमध्ये. आम्हाला रफली अर्धा तास लागला इथे पोचायला. आणि हा मार्केट आहे, हा भरपूर मोठा मार्केट आहे ॲक्च्युली. आतमध्ये अजून खूप काही आहे बघायसारखं. तर मी सर्व तुम्हाला दाखवणार, जेवढं होईल तेवढं सर्व दाखवणार तुम्हाला. हे आपले सर्व महिला मंडळी शॉपिंगसाठी रेडी आहेत. आणि आता इथे एक साडीच्या शॉपवर थांबलेले आहेत. बघू, हे साडीची शॉपिंग करतात की फक्त दुकानदाराला परेशान करतात. गाईज इथे ऑलरेडी ऋतूची शॉपिंग चालू झाली आहे साडीची. तिने आता सध्या ही आणि हे दोन साड्या घेतलेल्या आहेत. तर आता आम्ही वर चाललोय गाईस. वर अजून दुसऱ्या साड्या पण आहेत वाटतं. मोर तुला कोणत्या कलरची पाहिजे मला ते सांग. आणि गाईज आता इथे 1 तास झालाय. आपण एकच दुकानावर अजूनपर्यंत 2 साड्या सिलेक्ट करतोय. 1 तास झालाय. माझी बायको अजूनपर्यंत फक्त 2च साड्या सिलेक्ट करते. 1 तासाची फक्त 2च साड्या सिलेक्ट करते. आणि गाईज इथे महिला मंडळची भरपूर शॉपिंग झाली आहे साड्यांची. तर ते निघतायत, तुम्ही पाहू शकता. ते बाहेर येत आहेत आता. हे मला वाटतं नागपट्टणमला फक्त एकच दुकानात जायला आलेले. एकच दुकानात या लोकांनी 2 तास घालवलेले आहेत. आता आम्हाला वाटतं रिटर्न जायला लागेल परत वेलनकनीला. आणि माझ्या आईच्या हातात खूप वजन आहे. दे मम्मी. तर गाईज आता आम्ही निघतोय. आणि जाताना आम्ही इथून टमटम केलेला आहे. 2 टमटम केलेले आम्ही जायसाठी. हे मम्मी पार्टी नाही ठेवू शकत सामान. आता आपण बघूया टमटमचा एक्सपिरियन्स घेऊया कसा आहे ते.